भारत हा कृषीप्रधान देश असून 65% पेक्षा जास्त संख्या कृषी करणाऱ्यांची आहे. पण या देशाची विटंबना पहा. या देशात हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी 5% जीएसटी लागतो. मात्र टू व्हीलर घेण्यासाठी 28% जीएसटी लागतो. दुसरीकडे शेतीकरिता तणनाशक औषधं, बी बियाणे घेतल्यास 28% जीएसटी लागतो. शेतकऱ्याच्या हक्काच्या मेहनतीच्या पैशावर जीएसटी स्वरूपात खिसा कापून त्याला वर्षाला 6,000 दिले म्हणजे काहीच नाही. सर्वसाधारण शेतकऱ्याला एका वर्षाला 2 एकरमध्ये खत बी बियाणे व फवारणीची औषध यासाठी 1,00,000 रुपये खर्च हा कमीत कमी येतो. त्यामध्ये जर जीएसटीचा विचार केला तर तो 28% असा आहे. म्हणजे सरळ सरळ 1,00,000मधून 28,000 जीएसटी स्वरूपात घेतला जातो. त्यानंतर पुन्हा एक उरघोडी सुरू होते. ती म्हणजे शेतमालाला भाव नाही तर दलाल आळते हे मातीमोल करून शेवटी हाती निराशा व काही पैसे पडतात. यामध्ये त्याला आपली उपजीविका भागवावी लागते. मेहनतीच्या आणि खर्चाचा विचार केला तर हा 2-3% नफा येणारा असतो, ज्यामध्ये तो फक्त कसंबसं जगणं बसर करू शकतो. याच खर्चातून त्याला मुला-मुलीचे लग्न, शिक्षण आणि बिमारी या गोष्टीची बेरीज करावी लागते. शेतकऱ्याला कुठलाच फायदा नसल्याचं दिसून येतं. या काही कारणामुळे गरीब गरीब होत जात आहे, श्रीमंत श्रीमंत होत आहे. शेतकऱ्यांसाठी जोडधंदे राहिले नाही आणि नैसर्गिक आपत्तीचा विचार केला तर दर वर्षाला पिकांवर होणारे अज्ञान रोगाचे सावट, अतिवृष्टी, गारपीट यामुळे हवालदिल झालेला शेतकरी मुळात याच्या वाट्याला फक्त निराशा येते. एकीकडे उद्योगपत्यांचे कर्ज माफ केले जाते, पण राजकीय पळ शिजवण्यासाठी शेतकऱ्यांवर वाईट वेळ आणून त्यांना वेळेचा बळी दिला जातं. एक खास मागणी म्हणजे शेतकऱ्यांना मधून एकच होत आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांना वहिवाट करण्यासाठी चांगले रस्ते बनवून द्या, 24 तास वीज द्या आणि शेतमालाला बऱ्यापैकी बाजारपेठ व बाजारभाव द्या. 2,000 अनुदान दिल्यानं कुणाचंच भलं होत नाही. त्यातही घरगुती विद्युतमध्ये प्रति युनिट मागे वाढ करण्यात आली. अत्यावश्यक समजल्या जाणाऱ्या सुखसोयींमध्ये भरपूर प्रमाणात टॅक्स लावून, जीएसटी लावून अळमाप कमाईचे साधन केलेलं आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल, टीव्ही रिचार्ज इत्यादी बाबींचा समावेश आहे. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी व 7-12 कोरा करून त्याला जगण्याची संधी द्यावी आणि त्याचं जगणंही मान्य करावं, हीच माफक अपेक्षा शेतकरी आत्महत्यानंतर 4-5 लाख रुपये देऊन सरकार शासन मोकळं होतं. पण त्याला आर्थिक कुचंबनेतून काढण्याचा प्रयत्न हा कधीच केल्याचं दिसून आलेलं नाही. आत्महत्या रोखण्यासाठी कदाचित योजना असतीलही, पण त्या तूर्त कागदावरच आहे. त्यासाठी ठोसपणे अंमलबजावणी अजूनही होत नाही. जनमत न्यूज लाईव्ह करता चांदूर बाजारहून मयूर खापरेची रिपोर्ट.